तर सुखाचे चांदणेचा मी किस्सा हं. सांगतो. सुखाचे चांदणे मला आठवतं, की अ, ते ज्यावेळेस गाणं आलं त्याचा मुखडा मी लिहून झाला होता आणि तो हं. अप्रूव्ह झाला होता हं, हं. चॅनलकडून. मी त्या दरम्यान पी-एच-डीच्या माझ्या सबमिशनच्या प्रोसेसमध्ये होतो. फर्ग्युसन कॉलेजला मी पी-एच-डी करत होतो आणि त्या सबमिशनची प्रोसेस खूप साऱ्या सह्या घ्यायच्या असतात. प्रिन्सिपल सरांना भेटा, गाईडला भेटा, क्लेरिकल स्टाफसोबत काम असतं. सेंटरचं काम झालं की विद्यापीठात जाणं. ओके. सो थ्रूआउट द डे आय वॉज व्हेरी हेक्टिक बीट. टायर्ड. खूप हेक्टिक दिवस होता. बरोबर. आणि ते सगळं झाल्यानंतर आता मुंबई, पुणे, मुंबई हा प्रवास सुरू होता. मी हं, नोकरीला हं. मुंबईत आणि पी-एच-डी पुण्यात. तर मी त्या सबमिशनला ज्यावेळेस गेलेलो, पूर्ण दिवस मी थकलेलो आणि इंटरसिटी मला वाटतं संध्याकाळी 5:55ला असते ती पुण्यातून इकडे येताना. मी 5:55ला त्या गाडीत बसलो. 2-3% माझी बॅटरी राहिलेली फोनची आणि मी खूप थकलेलो. मला असं की आता मी काहीतरी 5 मिनिटं पोटात टाकतो, काहीतरी खातो आणि झोपतो गाडीत. बरोबर. अशा अवस्थेत खूप थकलेलो. पायाचे अक्षरशः तुकडे पडल्यासारखं. इकडं पळ, तिकडं हं, पळ. हं. आणि मला निलेशचा फोन आला. निलेश मोदींचा. ओके. माझा म्युझिक हो. डायरेक्टर. त्याचं म्हणणं होतं, की "अरे, सुखाचे चांदणेचं मुखडा आपला अप्रूव्ह झालाय आणि आता आता आजच ते गाणं रात्री उशिरा आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे. तर त्याचा अंतरा लिहून दे." आणि मला असं झालं, की अरे, आत्ता 2 मिनिटानंतर जर याचा कॉल असता तर स्विच ऑफ आला असता. म्हणजे माय गुड लक, की बाबा त्याचा आधीच कॉल आला, आधीच बरं कॉल आला. झालं. बरोबर. मग मी पटकन काहीतरी खाऊन घेतलं, फ्रेश झालो आणि चार्जिंगला फोन लावता-लावता मी त्याचा अंतरा लिहून दिला. एक साधारणतः लोणावळा पास केला असेल, लोणावळा, खंडाळा पास हं, केलं. हं. मी त्याला ते गाणं दिलं. त्याला मी मेसेज केला, की "अरे, मी निलेश आता झोपतो कारण मी हं, खूप हं. थकलोय. बघ यात काय मीटरचं असेल तर मला सांग थोड्या हं, वेळाने." हं. मी फोन चार्जिंगला लावला, झोपलो. कल्याण वगैरेपर्यंत येईपर्यंत त्याचा मेसेज होता. मी चेक केल्यानंतर उठल्यानंतर, की अरे, गाणं अप्रूव्ह झालंय, डन झालंय अंतरा आणि आम्ही ते रेकॉर्डिंगला जातोय. रेकॉर्डिंगला जातो. मला आनंद झाला. कारण बरं त्याचं योगायोग असं की त्याच दिवशी माझी मॅरेज अॅनिव्हर्सरी होती. सो मला पी-एच-डीचं लग्न उरकल्यानंतर घरचं लग्न उरकायचं होतं आणि गाण्याचंही मध्येच हे हो, हो. उरकायचं होतं सगळं. तर ह्या प्रोसेस मग मजा येते, आठवतात त्या गोष्टी.